स्वागतं सुस्वागतं 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 सुस्वागतं। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर आणि उपक्रम कौशल्य हा विषय घेऊन आलेले आमचे सहाय्यक शिक्षक बुकटे सर आणि माझे सगळे शिक्षक मित्र बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे जो विषय आलेला आहे डिजिटल कौशल्य। आता डिजिटल जर आपण बघितलं, पूर्वी जर 1980च्या कालावधीमध्ये बघितलं तर टीव्ही कुणाकडेच नव्हता। मात्र त्याच्या अगोदर टेलिफोन होता। मात्र तो टेलिफोन कुठे होता? प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होता। आणि तो टेलिफोन अशी बोटाने रिंग करायला लागायचा, बोटाने। म्हणजे जसं आपण 45 27 37 हा जर आपला नंबर असेल तर पहिल्यांदा 4 मध्ये बोट घालून फिरवायचं, नंतर 5 मध्ये बोट घालून फिरवायचं, 6 मध्ये बोट घालून फिरवायचं, असा ते फोन लागायचा। त्या फोनचा शोध ग्रॅहम बेल याने लावला। त्या फोनचा शोध कुणी लावला? ग्रॅहम बेल। आणि नंतर हळूहळू राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा मात्र आपल्या देशामध्ये कॅम्प्युटर येऊ लागला। आणि तो कॅम्प्युटरचा जो शोध लागला होता तो चार्ल्स बॅबेज याने लावला। संगणकाचा शोध आहे, आपण संगणक म्हणतो, त्या संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज याने लावला। नंतर हळूहळू या संगणकामध्ये बदल होत गेले। तो इतकं काम करू लागला की माणसा कमी आणि कॅम्प्युटरची संख्या जास्त वाढली। आज तुम्ही बँकेमध्ये बघताय बघा, पूर्वी जर याच्या गोष्टीचा अभ्यास केला तर बँकेमध्ये भरपूर लोक होती रजिस्टर लिहिण्यासाठी, प्रत्येकाची खाते पेनाने सगळं लिहायचे। पण आता एकच माणूस सगळे पूर्णपणे उघडल्यानंतर एवढा मोठा होता। याच्या बरोबर मध्ये घडी मारली, घडी घातल्यानंतर याचे कसे भाग करायचे? उलटे सुलटे असे भाग करून घ्यायचे। हे बघा, मी असे उलटे, एक असा, परत एक परत टर्न, परत टर्न असा, परत टर्न असा, असा हा भाग केला। यानंतर कात्रीने याला जे फुलाची पाकळी असते त्या आकारामध्ये असे काप घेतले। दुसरी बाजू, आता सर्वांनी फक्त कृती लक्षात ठेवा, मी आणि वर्गात दाखवेनच तुम्हाला। या पद्धतीनं एक काप घेतला पाकळीसाठी। यानंतर सोपी कृती आहे, हे उघडलं, घराच्या तोरणसारखं दिसतं। यानंतर एक अशी सुतळी घेतली, एक दोरी घेतली, करं घ्या किंवा सुतळी घ्या, त्याच्यावरती हे उघडलं, उघडल्यानंतर असं याच्यावरती बरोबर इतकं सोपं आहे। यानंतर एक बाजू हे पहा, अंगुठा आणि अनामिका, त्याला आपण म्हणतो अंगठ्या जवळची बोट, यानं फक्त इथं जवळ नेत।
आता हे काय झालं, गोळा झाला बरोबर. आता याला काय करता येईल पहा. ज्यादा सुकळीचा जो भाग आहे तो आपण इथं कट केला. त्यानंतर हा पिवळा कागद घेतला, तुम्ही कुठला दुसरा कोणताही आणि घेतला तरी चालेल. आणि याच्यामध्ये नगदी पेपर असेल किंवा कोणतेही पेपरचे तुकडे असतील ते याच्यामध्ये ठेवले, वेस्टेज. आणि अशी एक चुंबळ केली आहे, चुंबळ अशी चुंबळ. आता ही चुंबळ बरोबर याच्यामध्ये ठेव. कशी पकडली मी आधी. त्याला टेबलवर ठेवावं लागेल आणि याच्या पाकळ्या ज्या आहेत त्याच्या पसरून घ्यायच्या. आणि मग हे पसरल्यानंतर याला इथं पाठीमागं गाठ मार. आपल्याकडे स्टॅपलर असेल तर स्टॅपलरने इथे पिन करायचं याला. हा असा फुलाचा आकार आहे. आपण वेगवेगळे पेपर गणितामधून 3 मासे तयार करणार आहोत. कागद गणितामधून मासे तयार करणार आहोत. कसे असे वेगवेगळे लहान मोठ्या आकाराचे तयार केलेले आहेत. मी इथं डिस्प्ले करतो, मांडणी करतो. सर्व तयार केले बरोबर आहे, मात्र त्याला चांगलं फ्रेमिंग पाहिजे तर ते चांगलं दिसणार. हा म्हणून काय केलं, असं एक विंडो तयार केलं. त्याच्या पाठीमध्ये हँगिंग साठी इथं आपण एक दोरी लावली आणि याला बाजूने इथं असा हा फेविकॉल लावला. आत्मिक आनंद असतो. विकत आणलेलं पार्सल भोजनाचं वेगळं आणि आपण तयार केलेलं पिठलं वेगळं. हा त्याची किंमत आपल्याला करता येत नाही.